नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. टेंभुर्णीपासून जवळ असणाऱ्या आलगाव बुद्रुक या ठिकाणी कर्तव्यावरती जात असताना महेंद्र अशोक शेटे पोलीस कॉन्स्टेबल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न. टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये BSN कलम 109, 132, 221, 221(1), 3(5) याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपींची नावे याप्रमाणे: रवींद्र रामचंद्र चंदनकर, रामचंद्र तुकाराम चंदनकर व त्यांचे जावाई यांच्यावरती गुन्हा दाखल. यातील घडलेली हकीकत याप्रमाणे: दिनांक 1/1/2026 रोजी दुपारी 2:30 ते 3 च्या सुमारास मौजे आलेगाव बुद्रुक तालुका माढा या गावच्या अलीकडे 100 मीटरवर डायल 112 वरील कॉलर ज्यांनी फोन केला होता ते महादेव तुपसुंदर राहणार आकुंबे तालुका माढा यांनी माझ्या जीवितास धोका आहे, पोलीस मदत पाहिजे असे कळविल्याने सदर संबंधित पोलीस कॉन्स्टेबल हे कर्तव्यासाठी जाऊन ज्यांनी 112ला कॉल केला होता त्या इस्माईलला बातचीत करत असताना रवींद्र रामचंद्र चंदनकर, रामचंद्र तुकाराम चंदनकर राहणार आलेगाव बुद्रुक तालुका माढा व त्यांचे जावई मला तू इकडे का आलास असे म्हणून मला खाली पाडले. लाथाबुक्क्याने मारहाण करून काठीने माझे उजव्या हातावर मारहाण करून त्यांच्यातील एकाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मोठा दगड उचलून माझ्या डोक्यात घातला. तेव्हा मी तो हुलकावला. त्यावेळी सदर दगड घसरता माझ्या डोक्याच्या पाठीमागून बाजूस डोक्याला लागला. त्यामुळे टेंगुळ आला आहे. मला काठी लागल्याने बोटातून रक्त येऊ निघाले. मला डोकीत मार लागल्याने मला चक्कर आल्यासारखे झाले म्हणून मी खाली बसू लागलो. त्यावेळी त्यांच्यातील दोघांनी मला धरले व एकाने या पोलिसाला जिवंत सोडायचे नाही असे म्हणून मला दगड मारत होता, परंतु मी त्याचे दगड हुकवत होतो म्हणून माझा जीव वाचला. या संदर्भात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे PI नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार श्रेणी पोलीस सब इन्स्पेक्टर सरडे, तपास अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर मदने हे तपास करीत आहेत. ज्यांनी 112 वरती कॉल केला होता त्या माणसाने सांगितला घटनाक्रम. माझं नाव महादेव दिलीप तुपसुंदर राहणार आकुंबे तालुका माढा जिल्हा सोलापूर. काय घटना घडली होती? घटना 2 जण माणसं होते. मी कोंबडी खात टाकायला गेलेलो होतो. मी पैसे कुठल्या गावात? आलेगाव म्हणजे आलेगावच्या मोहरचं गाव चांदर काय ते चांदरच्या तिथे गेलो होतो. मग त्या चांदरच्या तिथनं मी आलो. पहिलं हॉटेल तिथं 2 माणसं मला पैसे मागायला लागले. पैसे देवी म्हणून मी लावला 112ला फोन. माणसं कोण होते ते पैसे मागितले? त्यांचे नाव गाव मला काय माहिती नाही का. मी आता कसं ओळखत असल्यानं सांगितलं असतं. नाव माहित नाही काय नाही. पुढे काय झालं? मग पुढे काय झालं तिथनं साहेबांना फोन लावला 112ला. मी म्हणलं सर माझं काय मी मरेल जगल काय मला काय माहिती नाही. माझं काय कमी जास्त होईल तर तुम्ही जबाबदार आज चाल. मग त्यांनी साहेबांना फोन लावला. मग ते साहेब माझ्यासाठी धावपळीनं आलं. मग मी 4-5 किलोमीटर तिथनं पळत येतच होतो आणि ते साहेब मला 1 तास तिथं आलेगाव मध्ये हुडकत होते. मग मी जिथं थांबलो आलेगाव मध्ये तिथं साहेब थांबले. मग गाडी साईडला घेतली. ते मला चौकशी करत होते आणि चौकशी करत असताना गाडी रस्त्याच्या साईडला होते सगळे. मग ते साहेब म्हणजे साहेबांना बोलले की माणसं की तुम्ही काय एवढं काय तुमचं इथपण चाल साहेब काय म्हणले जावा आमचं काम करू द्या. आमचं काम चालू आहे. म्हणजे त्यांनी बी 1 तास हुडकून मला हे झालेलं होतं. म्हणजे बाबा ह्याचं काय कमी झाल्यावर आमच्या बोकांडे येईल म्हणून काहीतरी. साहेब वैतागून गेले होते माझ्यासाठी. मग ते म्हणजे 1 तास झालं मी हुडकतो तुम्हाला. मग काय झालं सविस्तर सांगा. ते एवढे विचारूस तर 2 गाडी 4 व्हीलर गाडी आली. 4 माणसं होती. त्यामध्ये 1 लेडीज होती आणि 3 जण होते. आणि त्यांनी साहेबांवर हाणामारी केली. मी त्यांना सांगतो साहेब आहेत पोलीस आहेत तरी त्यांनी त्यांना हाणामारी केली. दगडही मारला. त्यांच्या डोक्याला लागले. ती सध्या आता मार्स हॉस्पिटल टेंभुर्णी मध्ये ऍडमिट. त्या ठिकाणी मारहाण झाली का? हा मारहाण झालेलं आहे की मला बी झालेलं आहे. काय म्हणत होते आणि कशाने मारलंय तुला? मला मारलं काय मी त्यांना म्हणजे डोक्याला मला लागलं थोडस ते जाऊ दे. पण साहेबांच्या डोकंही फुटलंय. त्यांना काय एवढं म्हणजे चक्कर आले होते आणि त्यांना तिथून येऊ देत नव्हते त्यांना. तर कशी बशी गाडी त्यांची
मित्र त्यांनी बोलून घेतले, कसे बसे गाडीमध्ये त्यांना बसवलं तर सुद्धा गाडीला आडवे थांबले होते. कसे बसे मित्रांनी गाडी काढली तिथनं आणि दवाखान्यात तिथं ऍडमिट केले. पोलीस कर्मचारी आहेत यांना कशाने हाणलेले आहे, त्यांनी कशाने मारहाण केली? दगडाने डोक्यात हाणलेला आहे. किती लोक होते ते मारणारे? 3 जण होते. त्यांची काही नावं वगैरे माहित आहेत? नाव काय माहित नाहीत मला. पोलीस ड्रेसवर आहे ती त्यांना माहित नव्हतं का? त्यांना माहित होतं ड्रेसवर आहे ते, पण त्यांनी थंडीचा दिवस आहे जे ड्रेस आहे ते घालणारच ना. थंडीचा दिवस आहे ते कानाला टोपी घालणारच की. थंडी तिकडे असतेच, नदीच्या कडेला थंडी असतेच.